नमस्कार, स्टडी एज्युकेशन या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी TET शिक्षक पात्रता परीक्षा आहे. तर या परीक्षेसाठी 22 जून रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जे काही सूचनापत्रक काढले ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर बघा, परीक्षा केंद्रावर आपण निर्धारित वेळेत उपस्थित राहणं अनिवार्य आहे. त्याचबरोबर ऑनलाईन संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेशपत्र परीक्षेच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे, अन्यथा परीक्षेस प्रवेश नाकारला जाईल. म्हणजे आपण ज्याला म्हणतो रिसीट, ते रिसीट असणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर उमेदवाराची जी ओळख आहे, पडताळणी, हजेरी नोंदवणे, सूचना देणे यासाठी आपण परीक्षेची जी वेळ आहे त्या वेळेपूर्वी किमान 1.5 तास अगोदर उपस्थित राहणं अनिवार्य आहे. म्हणजे आपला स्वतःचा गोंधळ होऊ नये. त्याचबरोबर आपली जी ओळख वगैरे प्रक्रिया आहे ती व्यवस्थित पार पाडण्यासाठी 1.5 तास अगोदर आपण परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर परीक्षेच्या वेळी वेगवेगळ्या अडचणी ऐनवेळी उद्भवू शकतात. समजा वाहतूक समस्या, आंदोलने याचा विचार करून आपण आपल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर एकदा परीक्षेची वेळ झाली, विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही आणि या संदर्भात परीक्षा परिषदेची कोणतीही जबाबदारी नाही. त्याचबरोबर परीक्षा केंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही. त्याचबरोबर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्यासाठी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा. तसेच परीक्षाच्या वेळी आपण मद्य किंवा मादक अंमली पदार्थाचं प्राशन केलेलं जाणवलं तर आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर पडताळणी आपली पूर्ण झाल्यानंतरच मग आपण स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणं अनिवार्य आहे. आता या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ओळखपत्र. तर बघा, परीक्षेच्या वेळी आपण ओळखीच्या पुराव्यासाठी कोणतेही एक मूळ ओळखपत्र सादर करायचं आहे. त्यामध्ये आधार कार्ड असेल, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र असेल, पासपोर्ट असेल, पॅन कार्ड असेल, स्मार्ट कार्ड प्रकारचं ड्रायव्हिंग लायसन यापैकी कोणतंही एक मूळ ओळखपत्र आपल्याला परीक्षेच्या वेळी सादर करावयाचं आहे. म्हणजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर परीक्षेच्या वेळी प्रवेश प्रमाणपत्र म्हणजे रिसीट आणि वर नमूद 5 ओळखपत्रांपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र आणि त्याची सुस्पष्ट छायांकित प्रत सादर करणे. म्हणजे छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स आपल्याला त्या मूळ ओळखपत्राची हवी आहे. त्याचबरोबर मूळ ओळखपत्राच्या ऐवजी केवळ आपण त्याच्या छायांकित प्रती अथवा कलर झेरॉक्स अथवा अन्य कोणताही पुरावा सादर केला तो ग्राह्य धरला जाणार नाही आणि उमेदवारास प्रवेश नाकारण्यात येईल. म्हणजे हे पण महत्त्वाचं आहे. आपण मूळ ओळखपत्र घेऊन जाणं गरजेचं आहे. केवळ झेरॉक्स किंवा कलर झेरॉक्स किंवा इतर कोणताही पुरावा चालणार नाही. त्याचबरोबर उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर स्पष्टपणे दिसेल असं आपलं मूळ ओळखपत्र आणि त्याची झेरॉक्स परीक्षेच्या वेळी सादर करणं अनिवार्य आहे. त्याचबरोबर UIDAच्या संकेतस्थळावरून डाउनलोड केलेलं आधार सादर करणारा जो कोणी उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या बाबतीत आधारवर त्याचं नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्मदिनांक या तपशिलासह आधार निर्मितीचा दिनांक व आधार डाउनलोड केलेचा दिनांक असल्यास, तसेच सुस्पष्ट फोटोसह रंगीत प्रिंटमध्ये आधार डाउनलोड केलेलं असल्यास आधार वैध मानण्यात येईल. त्याचबरोबर समजा तुमच्या नावामध्ये बदल आहे तर विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला, विवाहित स्त्रियांच्या बाबतीत नावात बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र म्हणजे गॅजेट किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखला व त्याची झेरॉक्स परीक्षेच्या वेळी सादर करणं अनिवार्य आहे. आता बघा, परीक्षा केंद्रामध्ये फक्त खालील साहित्य घेऊन जायला परवानगी आहे. आता कोणती साहित्य घेऊन जायला परवानगी आहे तर बघा, परीक्षा परिषदेच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले सुस्पष्ट स्वरूपातील प्रवेशपत्र म्हणजे थोडक्यात रिसीट, काळ्या किंवा निळ्या शाईचे बॉलपॉईंट पेन, मूळ वैध ओळखपत्र वर दिलेल्या 5 ओळखपत्रांपैकी मूळ वैध ओळखपत्राची सुस्पष्ट छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स, पाण्याची पारदर्शक बॉटल म्हणजे आतलं सर्व काही दिसलं पाहिजे. म्हणजे स्टीलची बॉटल चालणार नाही. त्याचबरोबर आपण जी रेग्युलर पाण्याची बॉटल वापरतो त्याच्यावर कागद असेल तर तो कागदही चालणार नाही. त्याचबरोबर परवानगी नसलेले अन्य कोणतेही साहित्य, पाऊच, बॅग, पर्स, नोट्स, पुस्तक, लेखनपॅड इत्यादी परीक्षा केंद्रामध्ये नेण्यास सक्त मनाई आहे. तर पुढे बघा, 18 नंबरचा मुद्दा आहे तो म्हणजे कोणत्याही प्रकारच्या बुटांना वर्ग खोलीमध्ये परवानगी असणार नाही. उघडी पादत्राणे जसे चप्पल, स्लीपर, सँडेल व इतर हलके फुटवेअर घालावेत. म्हणजे बूट किंवा सॉक्स घालायचे नाहीत आणि घातले तरी वर्ग खोलीमध्ये त्यांना परवानगी असणार नाही. त्याचबरोबर जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांनी आवश्यक प्रपत्रे भरून
महाटेट इन या संकेतस्थळावर स्वतःच्या लॉगिनमधून अपलोड करणं अनिवार्य आहे. प्रपत्र 3 अपलोड करावे व प्रपत्र 3 अपलोड करण्याची सुविधा त्याच उमेदवारांना आहे ज्या उमेदवारांनी लेखी किंवा मदतनीसाची मागणी फॉर्म भरताना केलेली आहे. त्याचबरोबर ज्यांनी पेपर 1 व पेपर 2साठी नोंदणी केलेली आहे त्या उमेदवारांना 2 प्रवेशपत्र देण्यात आलेली आहेत आणि दोन्ही पेपरचे बैठक क्रमांकसुद्धा वेगवेगळे असणार आहेत. रिसिटवर सुद्धा ते आपले आलेले आहेत. आता महत्त्वाचं, पेपर सोडवत असताना परीक्षार्थीनं काय करायचं आहे तर आपला बैठक क्रमांक नमूद असलेली उत्तरपत्रिका प्राप्त झाल्याची खात्री करावी. उत्तरपत्रिकेवरील माहिती व उत्तरे नोंदवण्यासाठी काळ्या किंवा निळ्या बॉलपेनचाच वापर करावयाचा आहे. त्याचबरोबर उत्तरपत्रिकेवर परीक्षा दालनात प्राप्त प्रश्नपत्रिकेचा संच अचूक नोंदवावा. म्हणजे जी आपली काही उत्तरपत्रिका आहे तर समजा आपल्याला ए कोडची प्रश्नपत्रिका आली तर आपल्या उत्तरपत्रिकेवर ए कोड नोंदवणे, बी कोडची आली तर आपल्या उत्तरपत्रिकेवर प्रश्नपत्रिकेचा जो संच कोड आहे तो बी काळजीपूर्वक नोंदवणे महत्त्वाचं आहे. उत्तरपत्रिकेवर दिलेल्या योग्य पद्धतीनुसार अचूक उत्तर नोंदवावे. अयोग्य पद्धतीने नोंदवलेले उत्तर ग्राह्य धरले जाणार नाही आणि तशी उत्तरे तपासली पण जाणार नाहीत आणि त्यामुळे त्यांना गुण मिळणार नाहीत. बघा, प्रत्येक प्रश्नाचं कोणते तरी एक उत्तर बरोबर आहे, त्यामुळे एकदा गिरवलेला पर्याय बदलता येणार नाही आणि आधी नोंदवलेले उत्तर पुसण्यासाठी रबर, खोडलबर, व्हाईटनरचा उपयोग करू नये. त्याचबरोबर परीक्षेची वेळ संपताच सोडवलेल्या आणि न सोडवलेल्या प्रश्नांची संख्या अंकात उत्तरपत्रिकेवर दिलेल्या चौकटीत अचूक नोंदवणे बंधनकारक आहे. म्हणजे हे सुद्धा परीक्षार्थीनंच करायचं आहे. आणि उमेदवाराने परीक्षा कालावधी संपल्यानंतर मूळ उत्तरपत्रिका समवेक्षकांकडे म्हणजे पर्यवेक्षकांकडे किंवा सुपरवायझरकडे देऊन कार्बन प्रत स्वतःकडे घ्यावयाची आहे आणि तशी सही स्वाक्षरीपटावर करायची आहे. तसेच परीक्षा संपल्यानंतर समवेक्षकाच्या सूचनेशिवाय परीक्षा दालन सोडायचे नाही. अशा पद्धतीनं प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरांची नोंद करायची नाही. प्रश्नपत्रिकेचे कोणतेही पृष्ठभाग मूळ प्रश्नपत्रिकेपासून वेगळे करू नये. त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी सूचना आहे, कोणतेही कपडे, दुपट्टा, ओढणी किंवा बुरखा परिधान करण्याचे स्वातंत्र्य असेल त्यांना. तथापि लाईव्ह CCTVमध्ये सर्व उमेदवारांचे चेहरे स्पष्ट दिसावेत यासाठी परीक्षा कालावधीत वर्ग खोलीमध्ये मानेच्या वर म्हणजे कानावर, डोक्यावर किंवा चेहरा, तोंडावर कोणत्याही प्रकारचा कपडा आवरण असता कामा नये. अशा पद्धतीच्या या ज्या सूचना आहेत या सूचनाचं पालन करून आपण व्यवस्थितरित्या TETचा पेपर द्यायचा आहे. धन्यवाद.